नमस्कार मित्रांनो, मोफत वीज योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेसंदर्भात एक जी आर आलेला आहे। हा जी आर 25 जुलै 2024 या दिवशीचा आहे। वीज ही किती वर्ष मोफत असणार आहे आणि या योजनेसाठी लाभार्थी कोण कोण असणार आहे, पात्रता काय आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू करण्याबाबतचा हा जी आर आहे। हा जी आर 25 जुलै 2024 या दिवशी आलेला आहे। प्रस्तावनेमध्ये पाहूया, भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मदतीच्या हाताची गरज आहे। त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना याद्वारे शेतकऱ्यावर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले आहे। राज्यातील 44,03,000 शेतकऱ्याच्या 7.5 अश्वशक्ती म्हणजे 7.5 HP क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे। याकरिता 14,760 कोटी रुपये अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानुसार राज्यातील महावितरण कंपनीच्या कृषी ग्राहकांना मदत करण्याच्या दृष्टीने व त्यांची थकबाकी वाढू न देण्याच्या उद्देशाने ही मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 सुरू करण्यात येणार आहे। शासन निर्णय पाहून घेऊया। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे। मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहे। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या योजनेचा कालावधी किती आहे? तर या योजनेचा कालावधी हा फक्त 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राहणार आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। म्हणजे पुढे योजना राबवायची आहे का नाही ते योजनाचा निर्णय घेण्यात येणार आहे। त्याच्यानंतर यासाठी पात्रता काय आहे? तर पात्रता राज्यातील 7.5 HP पर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार म्हणजे 7.5 HP पर्यंतचे जे मोटर आहेत, शेतीपंप आहेत, त्या 7.5 HP पर्यंतच्याच ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना हे या योजनेचा लाभ घेण्यात येईल, अन्यथा नाही। मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी पद्धती पाहूया। एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। शासनात विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यास आलेले आहेत। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल। सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी 14,760 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे। या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येणार आहे। आणि त्यामध्ये एक असे ठरवले आहे की मागील त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण हे शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशी होती ही मुख्यमंत्री बळीराजा वीज मोफत योजना 2024। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही सविस्तर पाहून वाचून घेऊ शकता। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।